मित्रांनो नमस्कार. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मका लावल्यापासून तर आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ तुम्ही माझ्या या चॅनलला बघितलेत आणि जे नवीन असतील त्यांनी पण बघून सबस्क्रायबर झाले, लाईक पण भेटल्या, त्यामुळं तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर 96 दिवसानंतर ना आता आपण ही मका कुट्टी करायला दिली आणि त्यातली पूर्ण वावर हे आता मोकळं झालेलं आहे. म्हणजे काल ज्यांना आपण दिले होते त्यांनी 4 ट्रॅक्टर कुट्टी करून नेलेले आणि 4 ट्रॅक्टर फुल भरलेले. म्हणजे एक ट्रॅक्टर 9.5 ते 10.5 टन भरला. आणि आपला म्हणजे आम्हाला जे ॲव्हरेज मिळायला पाहिजे होतं मका पिकाकडनं ते ॲव्हरेज आता आम्हाला भेटलेलं आहे. म्हणजे 26 टन एवढा चारा या वावरात निघाला. आणि अजून थोडासा जो कोपरा आहे रात्री त्यांना उशीर झाला, 10 वाजल्यानंतरनं उशीर झाला, ट्रॅक्टरमध्ये तो चारा बसाना, तर तेवढा तो कापायचा अजून शिल्लक आहे. म्हणजे 96 दिवसानंतरनं जी अपेक्षा होती का किती ॲव्हरेज मिळायला पाहिजे ते ॲव्हरेज मिळालं आणि मका हे पीक आम्हाला परवडलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, पाणी, फवारे आणि खत याचं जर चांगलं व्यवस्थापन असेल, चांगलं योग्य जर आपण जर दिलं पिकाला तर नक्कीच त्यातून उत्पादन हे चांगलं भेटतं, हे आता आमच्या लक्षात आलं आहे. आणि आत्ता जरी मका बघितले तर हिच्या ज्या बिट्या आहेत त्या खांद्याच्या वरती लागलेल्या आहेत. तुम्ही जर बघितलं तर अजून काही काही झाड आहेत, हे बघा मी त्याच्याजवळ उभा आहेत, तर त्या बिट्या खांद्याच्या वरती आहे. आणि हात वरती केला तर अजून हाताच्या वरती 3-3.5 फूट मका अजून वाढलेली आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की एक झाड कमीत कमी 10-12 फुटाच्या वरती आहे, तर ते तुम्हाला आता मी दाखवलेलं आहे. आणि आपण ज्यांना मका दिली चाऱ्यासाठी ही त्यांना पण परवडलेली आहे, कारण एकाच ठिकाणी त्यांना एवढा चारा मिळून गेला. आणि आपल्याला पण परवडली, कारण आपल्याला जे ॲव्हरेज भेटलं आणि ज्या भावात आपण मका दिली त्याचे आपल्याला म्हणजे मालाचं योग्य मोल हे आपल्याला भेटलं. आणि काल सकाळी 7 वाजेपासून त्यांनी त्यांचं काम चालू केलं होतं कुट्टी करायला, तर रात्री 10 वाजले. 10 वाजेपर्यंत त्यांचं ते काम चालू राहिलं. त्यामुळं मका पीक परवडतं की नाही परवडतं, दाणे करायचे की चारा करायचा, हा एक खूप मोठा गोंधळ चालू होता. आणि आम्ही दाणे न करता ती मका चाऱ्यावरती दिली. चाऱ्यावर दिल्याच्या नंतरनं ज्यावेळेस तो चारा 26 टन भरला त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला आणि समाधानी भेटलं.